नमस्कार, मी कल्पना. सर्वांना शुभ सकाळ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळची नाही म्हणजे बरेचसे कामं पण झालेले आहे आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आहे. सकाळी तर टिफिन नेहमीच होत असतो आपला, त्याच्यामुळे आता बाकीचे दुसरे कामं म्हटलं चला आता इथून तुमच्यासोबत व्हिडिओला सुरुवात करते. म्हटलं सकाळीच आता काय काय कामं झाले ते पण दाखवते आणि काय कामं बाकी आहे आपले ते पण तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. काही ना खूप काही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायची आहे व्हिडिओला. तुम्ही चला कंटिन्यू राहा असंच. इथे बघा थोडासा भात टाकलेला आहे. आता याच्यातून आहे ना काही थोडासा आहे ना कॅटला माझ्या दिलेला आहे आणि इथे डाळ पालक पण आपला तयार झालेला आहे. काही वेळेस आहे ना दुपारूनही पण मी असं म्हणजे रश्याची भाजी किंवा मग असं डाळ भात करायलाच लागतं मला. आणि जास्त करून आहे ना पालक मी खात असते, मला सांगितलेलं आहे डॉक्टरनी पालक खायला. चला इथे डाळ पालक पण आपला तयार झालेला आहे, बघू शकता. म्हणजे दुपारून आहे ना थोडंसं डाळ आणि त्याच्यात पालक टाकला आणि भात पण बनवला. सकाळी सुकी भाजी चपाती झालेली आहे. आता ओट्या पसारा तुम्ही बघू शकता इथे. आणि सकाळपासून मग हे असंच असतं. आता जोपर्यंत माझं संपूर्ण स्वयंपाक होत नाही ना तोपर्यंत मग मी पण आहे ना सारखे सारखे भांडे घासतच नाही. मग आता इथे मग मला कसं सकाळीच ना भाजी चपाती झाली ना त्याच्यानंतर मग परत दुसरं करायलाच लागतं. मग मी सगळे भांडे एकखट्टीच मग घासत असते. तरी पण मग जेवणाचे राहतातच, ते तर मी नंतरच घासते. आणि इथे चला आता इथे बघा साईडला दिसतंय ना सगळं याच्यामध्ये जेवण आहे. काही चटणी वगैरे सगळंच आहे तिथे बघा. मग ओट्यावर एक साईडला असं ठेवत असते. म्हणजे कसं काही वेळेस मग कसं घरात आपण आहे किंवा नाही, मग कसं सगळं जवळच ठेवलं ना म्हणजे मग कसं मुलं किंवा मग मिस्टर वगैरे ते सगळं मग घेतात जेवाय. नाही तर मग एखादी वस्तू राहिली का राहूनच जाते, मग असं होतं. आता इथे बघा गॅस ओटा आहे ना नेहमी मी धुवत नाही बरं का, असं पुसूनच घेत असते थोडाफार असं. आणि सारखं सारखं पण गॅसवरती पाणी टाकायचं नसतं. आता मी बऱ्याच दिवसांनी गॅसवरती पाणी टाकते, तरी पण थोडंसं काळजीपूर्वकच पाणी टाकते मी, कारण का मध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. माझी शेगडी पण खूप दिवसाची बरं काही, म्हणजे जवळजवळ 25 वर्षे झालेली आहे, तरी पण ती शेगडी माझी खूप चांगली निघालेली आहे. आणि चला आता इथे म्हणजे किचनमधलं आत्ताशी सगळं काम आवरलेलं आहे, बघू शकता. तरी कपडे वगैरे झालेले आहे माझे. कपडे पण मी लवकरच धुवून घेत असते, कधी लावते मशीन कधी हाताने धुवत असते. चला आता इथे म्हणजे सकाळचं सगळा स्वयंपाक वगैरे पाणी भरून वगैरे कपडे सगळं झालेलं आहे किचनमधलं. तर थोडंफार बेसिंग पण घासून घेते, तरी पण आता जेवण झाल्यानंतर ते भांडे तर निघतातच आपले परत. चला आता इथे ना बेसिंग घासून घेतलं, ते पण खूप तेलकट होतं. त्याच्यानंतर आहे ना बघा, आता माझं मी नेहमी सांगत असते माझं सगळं घरचंच असतं, डाळी गहू तांदूळ सगळंच घरचं असतं. आता बाजरीचं दळण पण करायचं होतं, आता ते पण कोठीतून काढलं पहिले. आणि 2च किलो करते, जास्त पण नाही. आता बाजरीचं दळण म्हणजे कसं बाजरी ना जास्त करून म्हणजे संध्याकाळीच लागते भाकर, सकाळचे नाही लागत. सकाळी तर डब्याला नेहमी चपात्याच होत असतात. आता बाजरी काढली 2 किलो आणि ती पण थोडीशी आता चाळून घेते. आणि त्याला आहे ना ज्यावेळेस बाजरी काढतो किंवा गहू काढतो ना, ते थोडंसं जर ओलं जर असलं ना, ओलं जर काढलं ना मशीनने, तर त्याच्यामध्ये थोडंफार आहे ना त्याला असं बघा हे असतं काहीतरी म्हणतात त्याला, मला माहीत नाही. मग ते ना आपल्याला असं ना चोळून चोळून काढायला लागतं. थोडीफार अशी बारीक माती किंवा रेती असते ना, ती चाळणीनं खाली पडून जाते. मग ह्या पद्धतीने असं आता चाळून घेतली मी. आता इथे सुपामध्ये घेऊन आहे ना तिला परत असं बघा, ते थोडंफार असं पुढे असतं ना ते असं थोडंसं चोळून घेते, म्हणजे त्याच्यात बाजरी असते आणि ते आहे ना मग पाखडून घ्यायचं, ते पुढे निघून जातं हलकं हलकं ह्या पद्धतीने. आता बघा माझ्याकडे सगळ्याच ह्या वस्तू आहे, मी गावावरूनच आणलेल्या आहे, कारण का मला लागतातच. आता सगळं शेताचंच असतं माझं घरचं, त्याच्यामुळं सूप पण पाहिजेच आपल्याला. आता हे सूप पण मला गावावरून माझ्या जावेनंच घेऊन दिलेलं आहे आणि चाळणी पण घेऊन दिलेली तिने. हे असं देत असते माझी जाऊ गावावरून काही ना काही. चला आता इथे बघा बाजरीचं दळण करून घेतलेलं आहे आणि माझे बॉडीगार्ड बघू शकता जवळच आहे, माझे कॅट. ते मला काही सोडतच नाही. त्याच्यानंतर आहे ना लादी वगैरे पुसून घेतली, कारण का दळण करायचं होतं ना, मग लादी पण मी नंतरच पुसत असते. आता सगळे कामं झाले बघा, किचनचं जेवण पण झालं, दळण पण झालं, लादी पुसून झालं. आता घेतलं हे काम हाती. आता इथे ना माझी मशीन आहे ना त्याच्यामध्ये ना फॉल बेडिंग पण करता येते या मशीनवरती आणि
ब्लाऊज पण शिवता येतं. अशी मी मशीन घेतलेली, एकत्रच घेतलेली ती. म्हणजे कसं मग मला जर काही शिवायचं असलं तर मी शिवू शकते, पण मग मला फॉल करायचं असतं साडीला, तर मग समजा मी बाहेर गेले असते, त्याच्यामुळे ना मी फॉल बिडिंगची म्हणजे एकत्रच घेतलेली आहे दोन्ही पण. फक्त आपल्याला इथे सेटिंग आपल्याला करायची असते, फक्त फूट असतं ना ते बदलायचं असतं. आता मला फॉल करायचं आहे साडीला ना, त्याच्यामुळे इथे जे शिलायचं होतं ना ते सगळं चेंज केलेलं आहे मी. आता इथे मी साडीला फॉल करायचं म्हणून दुसरं लावून घेतलं आहे. हे बघा, आता इथे हे बघा सगळं आपल्याला चेंज करायचं असतं, ते पण व्यवस्थित त्याची सेटिंग करायची असते. आणि ज्यावेळेस शिलाईची करायची असते त्यावेळेस पण असंच करायचं असतं. आता ह्या माझ्या मशीनला पण भरपूर दिवस झालेले आहे. मी 6,000ची घेतली ती त्यावेळेस. बघा, फॉल बिडिंग आणि शिलाईचं सगळंच आहे याच्यामध्ये. आणि छान निघाली माझी मशीन पण. आणि लाईटीवरची ती, मी अशी काही साधी नाही घेतली, म्हटलं नाही पाय वगैरे दुखतात, तर मग मी लाईटीवरचीच घेतली. आता साडीला पण म्हटलं फॉल लावून घेते. आणि मी काय करत असते, समजा माझ्याकडे कोणाच्या साड्या वगैरे आल्या ना कस्टमरचे जास्त पण येते नाही, पण माझ्या शेजारच्या ताई वगैरे आहे ना आजूबाजूच्या, तर त्या माझ्याकडे साडी वगैरे देत असतात असं फॉल बिडिंगसाठी. त्याच्यामुळे मग मी त्यांच्या साड्या किंवा माझ्याकडे माझ्या स्वतःच्या असल्या ना, मग मी काय करते, एकखट्टी सगळ्या साड्यांना फॉल करत असते. कारण की एक साडीला फॉल लावणं पण सगळं चेंज करायचं असतं या मशीनवरती. धागा पण त्याला तसंच लावायचा, त्याच्यानंतर फूट बदलायचं असतं, तिथं सेटिंग बदलायची असते, त्याच्यामध्ये अर्धा तास तर आरामात जातो सगळं चेंज करायला, फॉल काढायचा, सगळ्या गोष्टी. आपल्याला वाटतं सोपं आहे फॉल लावायचं, पण इतकं पण सोपं नाही आहे ते. आणि खाली पण खूप कचरा होऊन जातो, दोरे वगैरे सगळं. आता लादी वगैरे सगळं माझं पुसून झालेलं आहे, तरी पण सगळं कचरा होईल घरामध्ये. बघा आता परत सगळे दोरे वगैरे आणि सगळं काम पण डबल टिबल वाढून जातं. पण मग आता शेवटी काहीतरी टाईमपास म्हणून मी पण करत असते. आता साडी कशी सरळ करायची ते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगते. हे बघा, ज्यावेळेस आपल्याकडे साडी येते ना फॉल बिडिंगसाठी, तर आपण काय करतो, कैची नाही ना अशी कट करतो, तर ती नेहमी अशी तिरकी वगैरे होऊन जाते. तर हे बघा, इथे काय करायचं, थोडंसं आपल्याला असं 1 इंच कट करून घ्यायचं, असं थोडंसं. हे बघा, इतकंच कट करायचं आहे कडेला. कोणती साडी असू द्या तुमच्याकडे, दोन्ही बाजूला काय वेळेस बघा साडी साधी असली तर दोन्ही बाजूला आपल्याला कडेला बिडिंग करायची असते. तर इथे काय करायचं, थोडंसं कट केलं, त्याच्यातला मधला जो धागा आहे ना, हे बघा, तो आपल्याला असा ओढायचा. म्हणजे तो धागा संपूर्ण आपल्याला हे बघा असा ओढला जातो पूर्ण साडीचा. आणि तिथे बरोबर एक लाईन पडते, त्या लाईनीवरतीच आपल्याला कैचीने कट करून घ्यायचं. आपली साडी अजिबात तिरकी होत नाही, वाकडी होत नाही, काहीच होत नाही. मी पण मोबाईलवरच यूट्यूबवरतीच बघितलेली होती, छान अशी ट्रिक मला पण भेटलेली होती. मग तेव्हापासून मी असंच मग साडीला फॉल बिडिंग करायची असते ना, ह्यावेळेस अशीच करत असते मी ह्या पद्धतीने. आणि खूप छान अशी सरळ साडी आपली येऊन जाते, अजिबात वाकडी तिकडी होत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कडेला पहिल्यांदा मग बिडिंग वगैरे करून घ्यायची. बघा, आता जशी लाईन पडली ना तसंच मी कट करून घेतलं संपूर्ण. आणि त्याच्यानंतर आता इथे बघा तसंच आपल्याला बघा आता मॅचिंग फॉल पण लागतो, मॅचिंग धागा पण लागतो. सेटिंग बिघडली तर ते थोडंफार तरी व्यवस्थितच करायला लागतं. सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला कोणतंही काम करायला लागतं. आणि मी काही नाही 60 रुपये घेत असते फक्त फॉल बिडिंगचे. तर मग मेहनत भरपूरच आहे प्रत्येकामागं, पण मग तरी पण चला म्हटलं काहीतरी थोडासा आपला पण टाईमपास होत असतो. चला संपूर्ण आता इथे मी पहिल्यांदा साडीला फॉल लावून घेते. बघा, मॅचिंग फॉल घेतलेला आहे, धागा पण घेतलेला आहे. आता एक साईडनं खालच्या साईडनं मी नेहमी मशीनवरतीच फॉल लावत असते, नंतर मी हात शिलाई करत असते. चला ते काम झाल्यानंतर हे बघा, मी आराम पण करत नाही, केला तर केला थोडासा अर्धा तास वगैरे, तरी पण झोपत वगैरे नाही मी दिवसाची कधीच. त्याच्यानंतर आता संध्याकाळची जेवणाची तयारी. आज संध्याकाळी जेवणामध्ये खिचडी भात बनवायचं होतं. इथे वाटाण्याच्या शेंगा निवडायला घेतल्या. चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद.